नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. लोकसभेचा आढावा घेत असताना आता आपण दिंडोरी मतदारसंघातील असलेल्या निफाड या गावामध्ये आलेलो आहोत. निफाड हे गाव आणि निफाड हा तालुका एक कृषी प्रधान तालुका आहे. यामध्ये ऊस उत्पादक तसे द्राक्ष उत्पादक मोठ्या प्रमाणे शेतकरी बांधव या ठिकाणी आढळतात. त्याच पद्धतीने आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारपेठ देखील या निफाड तालुक्यामध्ये येत असते आणि त्याच पद्धतीने हिवाळ्यामध्ये सर्वात कमी तापमानाचा जो तालुका आहे तो तालुका देखील निफाड तालुका म्हणून या ठिकाणी बघितला जातो. त्याच पद्धतीने सौंदर्याने नटलेला नांदूर मधमेश्वर धरण असेल, अभयारण्य असेल आणि इतर देखील काही सौंदर्याचे ठिकाण असेल असा विविधतेने नटलेला हा निफाड तालुका. आणि या निफाड तालुक्यामध्ये आज आपण दिंडोरीचा एक आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत. दिंडोरी लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत. या निफाडकर जनतेला नेमकी काय वाटतं, त्यांच्या मनातील खासदार कोण असावा, त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण असाव्या याचा आपण आज आढावा घेणार आहोत. काही कुस्ता आपल्यासोबत आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? प्रदीप करडे. आपण कुठले? पिंपळस रामच. निफाड तालुक्यात. हो निफाड. आपलं हे निफाड तालुका आहे हा दिंडोरी मतदारसंघामध्ये येत असतो. आता सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. भारतीय जनता पार्टीकडून भारतीताई पवार उभे आहेत तर राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे. काय वाटतं आपल्या तालुक्यातून कोणाला पाठिंबा मिळत आहे? भारतीताई पवार. भारतीताई पवारला. का वाटतं असं? चांगले काम आहे त्यांचं. मागच्या वेळी चांगले काम केले त्यांनी. आता भारतीताई पवार यांना आपण 5 वर्ष दिलेलीच आहे. पुढील 5 वर्षामध्ये काय अपेक्षा आपली? काही नाही, चांगलं काम करणार माणूस पाहिजे, दुसरं काही नाही. हो, कोणी असो, सरकार कुठलं असो, चांगलं काम केलं पाहिजे. भारताच्या पंतप्रधानपदी ते पण चांगले ना का, चांगलं काम केलं ना, कोणी असो, तुम्ही असो मी असो, पण चांगलं काम केलं पाहिजे. नेमकी काय अपेक्षा आपल्याला ताई? काही नाही, आता इकडून अपेक्षा आहे गोरगरिबांची कामं काय असेल ते, कोणाचे घरकुलांचे, कोणाचे असं दवाखान्याबद्दल हे असे कामं व्यवस्थित. शासकीय योजनेचा लाभ मिळाला का आपल्याला? हो, शासकीय योजनेचा काय घरकुलाचा लाभ भेटलं. नक्कीच जे भाजप सरकार आहे ते चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं तर आम्हाला देखील या ठिकाणी योग्य वाटणार आहेत. काही या ठिकाणी बांधव आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार दादा, बोला. दादा आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. काय वाटतं आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण? दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे ते आता मतदारच ते ठरवतील आता त्याचे. आता आपल्या या दिंडोरी मतदारसंघामध्ये भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत आणि राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे. का टोकन विजय होईल? नाही, हे सांगू शकत नाही. नाशिक जिल्ह्याची ख्याती सांगू शकत नाही किंवा दिंडोरी मतदारसंघाची ख्याती सांगू शकत नाही. मतदारांच्या मनात काय आहे काय नाही, आता जे ते मतदार जे कसे होरपळले आणि कसे काय प्रत्येकाला त्याच्या मनातली जाणीव आहे. त्या पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने आणि दिलेल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे राजा जो निवडायचा आहे तो मतदानातून निवडायचा आहे याच्या दृष्टीने लोक आता विचार करतील आणि बाबासाहेबांनी दिलेला अधिकार हा पूर्णपणे योग्य पद्धतीने वापर करतील. नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी दिली. पण आपल्या मनातील किंवा ह्या विचारांचा खासदार कसा असावा, आपल्या विचाराचे खासदार कसा असावा? खासदार असा असावा का दलित, आदिवासी, SC ST OBC यांच्या ज्या मुलांना ज्या सवलती वगैरे आहे त्या सवलती पूर्णपणे चांगल्या असाव्या. आजपर्यंत मुलांना काहींना स्कॉलरशिपसुद्धा भेटलेली नाही, काहींच्या भेटल्या काहींच्या नाही भेटल्या. आणि जी शिक्षणाबाबतीत ज्याचं काठी घातलेलं आहे त्या शासनाने त्वरित त्याच्यात लक्ष द्यावे आणि आमच्यासारखे गरीब विद्यार्थ्यांनी किंवा गरिबांची मुलं आहे, दलित, आदिवासी, ST OBC NT यासारख्या व्यक्तींना शासनाने कृपया करून सहकार्य करावे. आणि देशात कोणी पण असं आहे पण संविधानाशिवाय सगळ्या गोष्टी कायद्याच्या तरतुदी बसेल त्या पद्धतीने करावी ही सर्व मतदार बंधूंकडून अपेक्षा आहे. नक्कीच. आता जर आपण बघितलं का भारतीताई 5 वर्ष खासदार होते, त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्यात. आता ती ज्या ठिकाणी झाल्या त्या काही तुरळक झाल्या. आता शेवटी 5 वर्षात काय कोणाला काय काम करायचे याची नियोजन पद्धती असते. कारण भारतीताई पवार एक डॉक्टर आहात आणि त्यांचे सासरे माननीय AT पवारजी हे पण एक राष्ट्रवादीचे एकदम सगळंच कार्यकर्ते होते आणि ते पण त्यांनी आदिवासी विभागामध्ये भरपूर चांगले कामं केलेले. पण आमचा जो निफाड तालुका होता यापूर्वी नाशिक लोक मतदारसंघाला जोडला होता. नंतर आता कालांतराने तो दिंडोरी मतदारसंघात जोडला आणि त्याच्यामुळे आम्ही आदिवासी या मतदारसंघात सहभागी झालेलो आहे.
ठिकाणी बघू शकतो. खासदार असावा जनतेतील मनातील असा असावा ज्यांनी जनतेसाठी कार्य केलं पाहिजे, जनतेसाठी काम केलं पाहिजे. अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की दिंडोरी मतदारसंघाचा. बाबा थांबा थांबा थांबा. या ठिकाणी आपण मिळतील त्या प्रवाशांशी, मिळतील त्या बांधवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. दादा थांब. काय नाव दादा? तेजस जाधव. काय करतो? शाळेत जातो का? दुकानावरती. मतदानाचा अधिकार आहे? नाही अजून. या वर्षी पण नाही मिळाला? हो. या वर्षी मिळाला. आता पहिल्यांदा मतदान करणार आहे. काय वाटतं कसा खासदार असावा? पहिलं मतदान करणार नाही अजून. अजून पहिलं पण हो. ठीक आहे. भाऊचं मतदान नाही, आपण त्यांना विचारू शकत नाही. अजून काही या ठिकाणी व्यवसाय काय त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय नाव आपलं? शिंदे संतोष. काय वाटतं दादा आपल्या दिंडोरी मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे? कोण? आमचं मतदानच नाही हो. कुठे तुम्ही? आम्ही रवळतचे. हो. इथं हाच तालुका आहे ना. हाच तालुका आहे. तालुका आहे ना? नाही नाही आपला निफाड तालुका आहे ना? तालुका आहे, पण आमची एज नाही अजून मतदानाची. हो. यांची वय नाही आहे मतदानाचं. काय अजून बांधव आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार. दादा नमस्ते. नमस्ते नमस्ते. दादा काय वाटतं दिंडोरी मतदारसंघाची निवडणूक चालू आहे, काय वातावरण? दिंडोरी मतदारसंघात हा जो निफाड दिंडोरी हा शेतकऱ्यांचा तालुका म्हटलं तरी चालेल. आणि इथं आहे ना तुतारीला जास्त लोकांचं वातावरण आहे. तुतारी निघेल सारखी असं म्हणतो मी. पण असं का वाटतं की तुतारीच का? भारतीय पवारांनी देखील 5 वर्ष काम केलं असेल ना? आणि आहे ते काहीतरी कांद्यांचं भाव वगैरे कमी जास्त होत राहिला ना, म्हणून आता आम्ही पण बँकेत शेतकरी वर्ग येत राहतो तिथं आणि तेच तुतारी वगैरे सांगतात. काय अपेक्षा म्हणजे भास्कर बगरेंकडून काय अपेक्षा? आता नवीन उमेदवार आहे, बघू आता. राष्ट्रवादीचं इथं जास्त हवा आहे, शरद पवारांची. परंतु इथले जे विद्यमान आमदार आहेत ते अजित पवार गटामध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी महायुती बळकट होत आहे. मग त्या दृष्टिकोनातून वाटतं का आपल्याला की शरद पवारांना पाठिंबा मिळेल? कसं आहे, शेतकरी वर्गावरच आहे इथं. शेतकरी फिरला ना त्या साईडने सगळं वातावरण जातं. आज शेतकरी कोणा बाजूने? तुतारीलाच सांगतात ते. नक्कीच आपण बघू शकतात शेतकरी. मी आधी उल्लेख केला या निफाड तालुक्याचा की कृषीप्रधान तालुका म्हणून या ठिकाणी या तालुक्याला बघितलं जात असतं. आणि आता हा तालुका कृषीप्रधान आहे आणि शेतकरी बांधव ठरवतील त्या दिशेने हे वातावरण निवडणुकीचं जात असतं असं या बांधवांनी सांगितलं. दादा नाव काय आपलं? उत्तम कराड. काय करतात आम्ही. हो. काय वाटतं आज दिंडोरी मतदारसंघामध्ये निवडणूक सुरू आहे. भारतीताई पवार हे भाजपकडून उभे आहेत, राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे आहे. आपल्या तालुक्याचं वातावरण काय सांगतं? तालुक्याचं वातावरण असं शेट, पण कांद्याच्या बाबतीमध्ये भारतीताईनं 5 वर्ष त्यानं मतदारसंघामध्ये काहीच काम केलेलं नाही भारतीताईनं. पण मी ह्या गोष्टीलावरती कांद्यावरती बोलले नाही, शेतकऱ्यांचं पिकं बाकी असतील याच्यावरती काहीच बोलले नाही भारतीताई. पण कसं आहे माहिती आहे का, या कांद्याच्या आमच्याकडं सगळ्यात जास्त उत्पन्न फक्त कांद्याचं राहतं. भारतीताई 10 वर्ष होते पण त्याने काही केलं नाही आहे कांद्यावरती. पण बगरे साहेबांना आम्ही मदत करणार एवढे हे आहे. तरी आता भारतीताई पवार आपण तो विचार केला तर 5 वर्ष त्यांनी आता सत्ता भोगलेली आहे. आरोग्यमंत्री त्या होत्या, येणाऱ्या काळात निवडून गेला तर त्यांना मंत्रिपद पुन्हा मिळू शकतं. पण असं असताना आपण सत्ता परिवर्तनाची गोष्ट करतात का? असं नाही, पण मग ते कांद्यावरती भारतीताई काही बोलल्यात नाही ना. तो शल्कू लागू केला 40%. आणि आमच्याकडे सगळ्यात जास्त कांदा पीक फक्त उत्पन्न जास्त आहे. आता निर्यात बंदी खुली करण्यात आली. त्याचा शेतकरी बांधवांना फायदा झाला का? नाही, फायदा काहीच झाला नाही शेट. मार्केट 1200-1300 रुपयेच ना. आधी किती मार्केट होतं? 2 ते 3 दिवसापूर्वी मार्केट किती? ते भाव 1200-1300च होतं ना. भाव वाढला नाही वाढला. निर्यात शुल्क खुली करण्यात यावी, त्यानंतर भाव वाढेल असं सांगण्यात आलेलं होतं. पण आता निवडणुकीच्या तोंडावरती निर्यात शुल्क खुली पण करण्यात आली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. परिणाम काहीच झाला नाही. सगळ्या असं का वाटतं? तालुक्यामध्ये फक्त कांदा उत्पन्न शेतकरी जास्त आहे याच्यावरती. पण मग भारतीताईनं 5 वर्षामध्ये काहीच बघितलं नाही, काहीच कांद्यावरती बोलल्या नाही, काहीच विषय नाही असं. पण आता स्थानिक आमदार आहेत ते आता महायुतीच्या बाजूने आहेत, भाजपाच्या बाजूने आहेत, अजित पवार गटामध्ये ते आता आहेत. तर काय याचा काही परिणाम होईल का? थांबा. आमच्याकडं आता सध्या परिस्थिती अशी आहे,
आपलं याची युती झाली कोणाची, शरद पवार महाविकास आघाडी, त्याच्यामुळं आम्ही आता यांचंच काम करणार. कोणाचं? भास्कर बंगल्यांचंच काम करणार. विजय होतील असं वाटतं आपल्याला? 100%. कमीत कमी 1.5 लाखाच्या पुढं लीडनं भास्कर बगरे येतील ही आम्हाला गॅरंटी. परंतु आता ते भास्कर बगरे आहेत, जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सभापती होते, एक तळागाळातला व्यक्ती होता. आज त्यांना आरोग्यमंत्रीशी त्यांची थेट लढत आहे. याचा परिणाम दिसेल का? आम्ही अशी परिस्थिती केलेली आत्ता, आम्ही जनतेनं पैसे गोळा करून भास्कर बंगलेला दिलेले. मी आता माझ्या गावामध्ये त्या दिवशी कमीत कमी 15 दिवस झाले माझ्या गावामध्ये आलो ते, मी 5100 रुपयाचं पाकिट भास्कर बंगलेला दिले. वैयक्तिक मी 5100 रुपये. कार्यकर्ते आहेत? हो, कार्यकर्ते. मी बीजेपीचाच कार्यकर्ता, नितीन कदमचा मी कार्यकर्ता आहे. तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते. पण मग कांद्या याच्यामध्ये शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांची आमच्या निफाड तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे का कांद्यावरती सगळ्यात पीक सगळं कांद्याचं आहे. तुम्ही जर मुख्य शुल्क लावू करत्या. एक धक्कादायक गोष्ट या ठिकाणी आपल्याला कळाली. आपण आता निफाड तालुक्यामध्ये आहोत. आपण हे बांधव या ठिकाणी बोलले हे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी भास्कर बगरे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना निधी दिलेला आहे का दादा? 5100 रुपयाचा मी निधी दिला. 5100 रुपये मी त्या दिवशी माझ्या गावात दिले. कारण कसं माहिती का, आमच्या तालुक्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये फक्त कांदा उत्पन्न जास्त आहे. शेतकरी शुल्क लागू करून हो द्या ना. शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे आज? कर्जबाजारी, लाईट नाही टायमिंगवरती, रात्रीची लाईट येते, आपलं पाणी नाही येत आणि पिकांची परिस्थिती काय आज? कांदा 1200 आणि 1300 रुपये. कांदा पिकवायलाच कमीत कमी 20 रुपये खर्च आहे आज. किलोला 20 रुपये खर्च आहे आज. आणि या बीजेपी मध्ये ही परिस्थिती असते असल्यावर तुम्ही सांगा ना शेट काय होईल परिस्थिती? दादा यांनी सांगितला कांद्याचा प्रश्न बिकट आहे, परंतु आज विकासात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर काय वाटतं आपल्याला? विकास पण काहीच नाही. जीएसटी वगैरे लावला आहे. जीएसटी प्रत्येक खताला, सगळ्याच किमतीला, हार्डवेअर सगळंच काही असेल ते छोट्या व्यापाऱ्यापासून तो त्रास आहे सगळ्यांनाच. शेतकऱ्याला आहेच त्रास. पण मोदी सरकारनं खूप शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. तो मोदी सरकार नकोच आहे. आता आम्ही बगरे सरांनाच निवडून देणार. बगरे सरांनाच निवडून देणार. काय अपेक्षा सरांकडून? सरांकडून अपेक्षा आम्ही नंतर निवडणूक झाल्यानंतर, ते खासदार झाल्यानंतर अपेक्षा ठेवू. आज थोडंच आम्ही अपेक्षा ठेवणारच आहे त्यांच्याकडं. पवार साहेबांमुळे आम्ही त्यांना निवडून देणार आहे. आपण पवार सरांचा या ठिकाणी पवार साहेबांचा उल्लेख या ठिकाणी केला. या ठिकाणी देखील पवार साहेबांचा आमदार होता. त्या आमदार साहेबांनी आता महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. काय सांगाल त्याबद्दल? आमदारांचं कुणी ऐकणार नाही. आता आमदाराचं नाही कुणी ऐकणार. कारण आहे ना, आमदार साहेब सुद्धा शांतच आहे. कारण त्यांना पुढे निवडणूक विधानसभेला सामोरे जायचं आहे. परत त्यांना धाक आहेच की बा आज जनता आपलं ऐकत नाही, उद्या आपल्याला परत त्या जनतेपुढंच जायचं आहे. त्याच्यामुळं आमदार साहेबाचं काहीच नाही विषय, तो काही त्यांचा काही नाही. असं भारती पवार का भास्कर बगरे? भास्कर बगरे विजय 1001%. हे सगळे तुतारीलाच मतदान करणारे लोक, सगळे लोक तुतारी. 1.5 लाखाच्या आसपास भास्कर बगरे 1.5 लाखाच्या आसपास निवडून येणार. कारण आम्ही त्यांना लोकवर्गणी काढून पैसे दिले त्यांना. सर चांगला माणूस आहे. चांगला 100 रुपयाची 5100 रुपये मी त्या दिवशी माझ्या गावात दिले. मी अजून काही बांधव आहे त्यांच्या चर्चा करणार आहोत. दादा काय नाव आपलं? उमाकांत माधव शिंदे. काय करतात दादा आपण? शेती करतात. किती शेती आपली? 4 एकर. 4 एकर शेती आहे. काय पिकवतो आपण? ऊस, कांदे, द्राक्ष. काय वाटतं आपल्या शेतीमालाला भाव आहे? काहीच नाही ना. आता कांद्याची पान गंमत, एक्सपोर्ट बंद करून टाकलं, निर्यात बंद आहे सर्व. ऊसाला भाव आहे? कशालाच नाही. काही द्राक्षाला भाव? काहीच नाही सर्व निर्यात बंद केली आता. निर्यात तर खुली करण्यात आलेली आहे. मग निर्यात खुली केल्यानंतर कांद्याला काही परिणाम झाला का? भाव वाढला का? नुसतं म्हणायला निर्यात खुली, पण स्टॅम्प ड्युटी ती 65% आसपास अजूनही ती ऑलरेडी तशीच आहे ना. ती कमी करायला पाहिजे ना. स्टॅम्प ड्युटीची काय आहे ती. आता आदल्या दिवशी कांदे माझे 1800 रुपये गेले, दुसऱ्याची डायरेक्ट 1400 रुपये गेले. म्हणजे किती डिफरंट पडला बरोबर. आज ठीक आहे, आपला शेतमालाला एवढा फटका बसत आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे. काय वाटतं आपल्याला? भाजपकडून भारती पवार या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत आणि भास्कर बगरे हे महाविकास आघाडीकडून म्हणजेच राष्ट्रवादीकडून. काय वाटतं कोण विजय होईल? भास्कर बगरे. का? कारण की आज ते भारतीताईनं काहीच नाही केलं आमच्यासाठी. काय केलं सांगा बरं? कांद्या मागच्या वर्षापासून जशी त्याबद्दल नाही. वरती बीजेपी सरकार तिचं दखत नाही. ती जरी मंत्री केलं पण तिचं वरती धकत नाही. ती जात नाही, येत नाही, काहीच नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडित नाही तिथं सरकारजवळ. त्याच्यामुळं
भारतीताई निवडून येणार नाही, बगरे सरच येणार निवडून. खूप आमच्या गावाला रवळत गावाने 21,000 रुपये आणले दिले. रवळत गावाने 21,000 रुपये. कोणतं गाव बोलले तुम्ही? रवळस पिंपरी इथं रवळस पिंपरी निफाड तालुक्यात. किती पैसे दिले? 21,000 रुपये दिले बगरे सरांना. बगरे सरांना. का हो, आता या ठिकाणी बगरे सरांना वर्गणी या ठिकाणी देत आहेत, काय उद्देश आहे? चांगले माणसं आहे शरद पवारांनी, चांगलं केलं लोकांसाठी, कर्जमाफी करेल आणि शेतकऱ्यांबद्दल जास्त जाणीव. बरोबर आहे का नाही? बगरे सरांना तुम्ही आता 21,000 रुपये या ठिकाणी वर्गणी म्हणून दिले. गाव मिळून बघा, मी नाही म्हणजे गाव मिळून दिले, ते प्रचारामध्ये या ठिकाणी वापरणार आहेत. पण या निवडणुकीमध्ये पैशांचा इम्पॅक्ट होईल असं वाटतं आपल्याला? अजून तर काही वाटत नाही बघा पैशांचं. नाही इकडे एवढं नाही, पैशावर नाही, काही नाही म्हणणार. किती 1,000-2,000 जरी मतदान वाटलं ना तरी लोक मतदान नाही करणार. बगरे सरांनी मतदारसंघामध्ये पैसे नाही वाटले तरी सगळे लोक भास्कर बगरेंनाच मतदान करणार. त्यांनी पैसे नाही वाटले तरीच मतदान करणार. नक्की आपण बघू शकतात, पैसे देऊन मतदान करणं म्हणजे आपल्याला स्वतःला विकणं असे काहीतरी आपण म्हटलं जातं. हे अगदी चुकीची प्रथा आता कुठेतरी आपण म्हणतो लोकशाहीमध्ये पडलेली आहे. परंतु ह्या सवऱ्याला फाटा देत जर बगरे सरांच्या पाठीमागे आम्ही 100% उभे आहोत. दादा थांबा, काय नाव आपलं? सोपान भीमराव हिरे. काय करता दादा आपण? ड्रायव्हर आहे गाडीचा. गाडीचे ड्रायव्हर आहेत. काय दादा, लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय वाटतं कोणाला कौल देते निफाड तालुका? भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत, राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे उभे आहेत, काय वाटतं आपल्याला? आता सध्या वार तुतारीच आहे आमच्याकडे. अच्छा, भास्कर बगरेंचं. एवढं वातावरण का? आता काहीतरी नवीन पाहिजे ना चेहरा. बरोबर आहे, काहीतरी नवीन घडले पाहिजे त्यामुळे. आता भारतीताई पवार फक्त 5 वर्ष दिली ना आपण, पण विकास होऊ शकत होता ना. अच्छा, पण मग आता काहीतरी कुठेतरी काहीतरी कामं कोणाच्या लोकांच्या मनामध्ये असतं. बरोबर आहे का नाही? त्यामुळे मग भास्कर बगरे ते तुतारीचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा? नवीन काहीतरी कामं केले पाहिजे त्यांनी. प्रत्येकाचं नवीन चेहरा आला म्हणजे लोकांची काहीतरी अपेक्षा असते. बरोबर आहे का नाही? असं नवीन चेहऱ्याला संधी द्यायची आहे. दादा काय नाव तुझं? सचिन डोंगरे. मतदान आहे का तुझं? नाही नाही, मी वाडगावचा आहे, गिरणारा वाडगाव. गंगा नाशिक. म्हणजे तू नाशिक लोकसभेमध्ये येत असतं ते गाव. बरं, काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे तुला? राहुल गांधी, नरेंद्र मोदी, काही तर कोणी? शरद पवार. शरद पवार झाले. का हो शरद पवार? चांगले कामं केले त्यांनी, कर्जमाफी केली. आता इंडिया आघाडीचं ज्यावेळेस सरकार येईल आल्यानंतर वाटतं का की शरद पवारांची आज मिळेल पंतप्रधानपदी? व्हावा असं वाटतंय ना. शरद पवार पंतप्रधान झाले पाहिजे असं या बांधवांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आपण बघू शकतो निफाड तालुका आहे. या निफाड तालुक्यामध्ये शरद पवार गटाचे देखील मोठे वर्चस्व सांगण्यात येत असतं. अजून काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा नाव काय आपलं? सचिन. काय करतात दादा? भांडे दुकान. दादा आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, काय वाटतं, काय वातावरण आपलं? तर वातावरण भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत, नंतर राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे उभे आहेत. उमेदवार चांगलेच आहे, भारतीताई पण चांगले आणि बगरे पण चांगलेच आहे. दिंडोरी मतदारसंघात आहे. मी येवलाच आहे प्रॉपर. दिंडोरी येवला देखील दिंडोरी येता येतं. तर काय वाटतं कोण विजय झाला पाहिजे? थोडी जरा भारतीताईंची जरा सरशी जरा. काय अपेक्षा आपल्याला भारतीताईंकडून? अपेक्षांचे काम चांगलं केलेलं आहे आणि अपेक्षा त्यांनी जे त्यांच्याकडे आरोग्य विभागाचं काम आहे ते व्यवस्थित सांभाळलेलं आहे त्यांनी. आता येणाऱ्या काळात जर ते निवडून गेल्या तर त्यांना प्रत मंत्रीपद मिळू शकतं. परत तेच मिळू शकतं. काय वाटतं, प्रत आरोग्य खातं मिळालं पाहिजे का ताईंसाठी काही वेगळं खातं दिलं पाहिजे? आरोग्य खातं मिळालं पाहिजे. चांगलं काम केलं. आरोग्य खात्यामध्ये भारतीताई पवार यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने ताईंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जागा मिळावी आणि या ठिकाणी त्यांना आरोग्य खातं मिळावं असं या बांधवांचं म्हणणं होतं. आपण यांच्याशी इथे काही महिला वर्ग देखील आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई नमस्ते. ताई नमस्ते. काय नाव ताई? बाबू. काय नाव काय तुमचं? बेबी सांबरे. आता लोकसभेची निवडणूक चालू आहे ताई, माहिती आहे का आपल्याला? कुठले आपण निफाड तालुक्यातील? हो. आता इथे दिंडोरी मतदारसंघामध्ये आपला तालुका येत असतो. भारतीताई पवार हे भाजपकडून उभे आहेत आणि भास्कर बगरे हे राष्ट्रवादीकडून. काय वाटतं कोण विजय होईल? काय सांगू आता, काय वातावरण आहे आपल्या मतदारसंघात?
आम्ही तर घरी राहत नाही भाऊ, आम्ही कामधंद्याला जातो, आम्हाला काय माहिती आता. आम्हाला द्यायचं मत त्यांना देऊ आम्ही. आता ही निवडणूक आहे, ही देशाचा विकास करणारी निवडणूक आहे. आपण ज्यावेळेस योग्य व्यक्तीला निवडून देणार आहोत, ते पंतप्रधान चांगले बसतील आणि तेव्हा आपल्या देशाचा विकास होणार आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. काय वाटतं कोण झालं पाहिजे देशाचा पंतप्रधान? कोण? मोदी सरकार. मोदी सरकार. नरेंद्र मोदी पाहिजे. हो, नक्कीच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ताई नमस्ते. नमस्ते. ताई आपण या ठिकाणी व्यवसाय करत आहात, आपल्या खूप लोकांचा जनसंपर्क येत असेल, चांगलं माहिती आपल्याला असेल. काय वाटतं कोणाचं वातावरण निफाडमध्ये? आता कोणाचं वातावरण सांगू? कमळाचं. भारतीताई पवार पाहिजे. अच्छा, झाले का चांगले विकास कामं झाले? हा हा, मग विकास कामं झालेली. कमळाचे ना. असं महिलांसाठी काय भाजप सरकारने मोदी सरकारने काय केलं सांगता नाही येणार बरं का आपल्याला एवढं. पण कमळ पाहिजे त्यांना त्या. नक्कीच याचं सांगता येणार नाही, पण कमळ पाहिजे. आजीबाई थांबा. काय नाव आजी? हरणाबाई कचरू सोनवणे. कुठले आहेत आजी तुम्ही? निफाडचे आहेत ना. आता निवडणूक सुरू आहे माहिती आहे का तुम्हाला? हा. काय वाटतं आता खासदार कोण पाहिजे आपल्याला? भारतीताई पवार का भास्कर बगरे? कमळ पाहिजे का तुतारी पाहिजे तुम्हाला? ते काही सांगता नाही याचं. आमचे नाव याच्यावर आहे. पगार भेटतो का तुम्हाला? पगार नाही. ये बाई हात रेशन राशन भेटत. मोफत राशन मिळतं तुम्हाला? अजून घरकुल मिळालं का आपल्याला? नाही. घरकुल नाही मिळालं. राशन मिळतं, घरकुल नाही मिळालं, पगार नाही. काही अंशी जर यांना सरकारी योजनेचा लाभ मिळाला असेल तर काही अंशी या ठिकाणी सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही. आता आपण बघू शकतात की या ठिकाणी आपल्याला बाजार दिसत आहे, आठवडे बाजार आहे असं वाटतं आपल्याला. या ठिकाणी आपण काही बांधवांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. नेमकी त्यांना खासदारपदी दिंडोरी लोकसभेच्या खासदारपैकी कोण वाटतं यायला पाहिजे असं वाटतं. आपण त्यांना संवाद साधणार आहोत. दादा काय नाव तुमचं? एकनाथ. कुठले आपण? निफाड. काय वाटतं आपला आता दिंडोरी लोकसभेमध्ये आपलं हे गाव येत असतं. भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत आणि राष्ट्रवादीकडून भास्कर बगरे. कोणाकडे जातोय कौल? तुतारी का कमळ? कमळाकडे. कमळ. भाजप सरकार. हो. वाटतं काय आता कामं झालेत का आपल्याकडे 5 वर्षामध्ये? झाली ना. येणाऱ्या काळात होतील वाटतं आपल्याला? हो होतील ना. भारतीताई पवार त्यांना पाहिजे आहेत, कमळ निशाणी त्यांना पाहिजेत, म्हणजे भाजपचं सरकार त्यांना पाहिजे. कामं झाले आहेत आणि होतील अशी अपेक्षा आहे. दादा काय नाव? दीपक देवरे. काय करतात दादा? शिवणकाम. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी? मोदी. आणि आपल्या खासदारपदी? भारतीताई पवार. झालेत का काम आपल्या भरपूर. निफाड तालुक्यात झाले का काम? झाले. पुढे काय अपेक्षा? करतील कामं. काहींना आरोग्य मंत्रीपद होतं, आरोग्य मंत्रीपदातून झालेत का कामं? झालेत ना. काय अपेक्षा आहे भविष्यातही असेच कामं करा. नक्कीच ताईंकडून अपेक्षा आहेत, भविष्यात देखील असेच कामं झाले पाहिजे. दादा नमस्कार. नमस्कार. काय बाबा नाव आपलं? प्रल्हाद डांगळे. बाबा लोकसभेची निवडणूक सुरू आहे माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे. काय वाटतं आपल्या खासदारपदी कोण पाहिजे आपल्याला? आपल्याला भास्कर बगरे पाहिजे. भास्कर बगरे पाहिजे का बाबा? मग आता कवर सत्य त्यांच्याकडे काही करतेच नाही विकास. ते नुसतं विकास करतो म्हणून सांगते. काय करतात ते? भारतीताई पवार तर आरोग्य मंत्री होते ना. काय केलं? कोणाला इंजेक्शन मारून दाखवले त्यांनी? आरोग्य मंत्री होत्या, विकासात काहीच नाही केलं. आता काय पालटच पाहिजे निफाड तालुक्यात. काय पालट पाहिजे? बगरेच पाहिजे आपल्याला. काय बगरेंकडून काय अपेक्षा? मग आता नवीन सत्ता द्यायलाच पाहिजे ना, प्रत्येकाला चान्स द्यायला पाहिजे ना. प्रत्येकाला चान्स पाहिजे असं वाटतं. पण विकासाचं काय? विकास करतील ना. विकास करतील. मग विकास केल्याशिवाय राहणार आहे कधी? 2.5 वर्षामध्ये त्यांच्या सत्ता हिसकून घेतली. काय विकास करणार होते पहिले? आता आपला मोठा रोष भाजपावर दिसत आहे. काय कारण? भारतीताईंवर किंवा भाजपवर एवढा रोष का आपला? कधी आमच्याकडे आलेच नाही. आमच्या गावातही आले नाही कधी. माझ्या खेड्यावर तर आलेच नाही कधी. कोणतं गाव आपलं? रवळच गाव. रवळच गाव. आले नाही पाहिजे. नाही कधी आले ते. विकासात्मक दृष्टिकोन कामं? अहो काहीच कामं नाही केले विकासाचे. त्यांच्या कुठलेच काही निधीतून कुठले कामही झालेले नाही. आता भास्कर बगरे निवडून गेल्यानंतर होतील काम? हो होतील. 100% होते काम. 100% वाटतंय आपल्याला. हो नक्कीच. बघू शकतात
या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी बघायला मिळत आहे. काही व्यावसायिक दिसत आहेत आपल्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा आपलं? किरण पांडुरंग. काय करता आपण? हॉटेलमध्ये कामाला आहे. हॉटेलमध्ये कामाला आहेत. काय वाटतं दिंडोरी मतदारसंघात काय वातावरण? आता काय बोला. भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भास्कर बगरे उभे आहेत. काय वाटतं कोण आलं पाहिजे? चलो भारतीताई. हो. काय असं वाटतं? कारण की कामं होऊ राहिले ना म्हणून. चालू आहेत कामं चालू आहेत. हो. येणाऱ्या काळात काय अपेक्षा आहे? ताईंकडून अजून हे व्हावं असं सुधारावा निफाड. निफाड तालुका अजून उज्ज्वल व्हावा अशा अपेक्षा आहेत. दादा नमस्कार. दादा नमस्ते. काही बांधवांची आपण अजून चर्चा करणार आहोत. दादा थांबा. नमस्कार दादा. नमस्कार. काय दादा काय काम करता? शेती. काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणूकमध्ये काय वातावरण आपल्या भागामध्ये? नाही काही नाही, आमचं काही नाही. आम्ही काय विचार नाही करणार, कोणी येऊ काही विचार करणार नाही. पण ही निवडणूक आहे देशाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून निवडणूक आहे. खऱ्या अर्थाने देशाचा उज्ज्वल करणारी निवडणूक आहे. देशाच्या पंतप्रधानपदी जो व्यक्ती बसेल काय वाटतं कोण पाहिजे आपल्याला? नाही, आम्हाला शेतकऱ्याला तरी काही तसं काय वाटत नाही आता. पण दिंडोरी मतदारसंघाचा विचार जर आपण केला तर भास्कर बगरे हे राष्ट्रवादीकडून उभे आहेत, भारतीताई पवार हे भाजपकडून उभे आहेत. कोण आलं पाहिजे? नाही, आम्ही ते नाही सांगू शकणार. नाही, ते नाही सांगणार. विकास झालाय का तुमचा? नाही, विकास नाही झाला. नाही, म्हणजे आपल्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या. हो, अपूर्ण आहे. येणाऱ्या काळात परिवर्तन व्हावं असं वाटतं? हो, वाटतं ना. येणाऱ्या काळात परिवर्तन व्हावं असं त्यांना वाटत आहे. म्हणजे या ठिकाणी भारतीताई पवार खासदार होते आणि परिवर्तन व्हावं असं वाटत आहे. या ठिकाणी काही माता भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आजी नमस्ते. काय नाव आजी? वनिता मोरे. काय काम करता? नाही, माल भरून घ्यायचा मी. काय लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे का? नाही आजी ना, लोकसभेची निवडणूक काय चालू आहे ते माहित नाही. ताई काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? शैलास राज. कुठले आपण? निफाडचे ते. हो. काय वातावरण लोकसभेचं? व्यवस्थित आहे. आता भाजपकडून भारतीताई पवार उभे आहेत, भास्कर बगरे राष्ट्रवादीकडून उभे आहेत. कोण निवडून आलं पाहिजे? आता कोण निवडून आलं? कमळ का तुतारी? एवढं नाही सांगता येत. अजून आपण काही बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा? नरेंद्र चांदोरे. काय काम करता? शेती काम करता. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? देशाच्या पंतप्रधानपदी शेतकरी विरोधी नकोय फक्त. लोकसभेचा विचार करू. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये काय वाटतं? भास्कर बगरे. भास्कर बगरे का हो? कारण बाईने आमच्या कांद्याचा खूप सत्यानाश करून ठेवलाय शेतकऱ्यांच्या. आमच्या शेतीविषयी खूप चुकीचे धोरण आहे बीजेपीचे, म्हणून बीजेपीला विरोध. परंतु आता जर भारती पवार निवडून आले तर त्यांना परत मंत्रीपद मिळेल, आपल्या तालुक्याचा विकास होईल असं वाटत नाही का? काहीच नाही ना. आमच्या कोटरे गावात एकही दिवस आला नाही. मागच्या वेळेस 5 वर्षापूर्वी येऊन गेल्या तशा. आणि काही नाही, शेतकऱ्याच्या विषयी हे सरकार खूप चुकीचं आहे. आज आमचं खताच्या गोण्या 1400-1700 करून ठेवल्या. 2000 द्या म्हणजे ते आमच्याकडूनच काढी द्या ना. आमच्या शेती धोरणाविषयी बीजेपीचा चुकीचे निर्णय. कोणतं गाव बोलले आपलं? कोठुरे. कोठुरे किती किलोमीटर निफाड? 5 किलोमीटर. म्हणजे या कोठुरे गावात ताई एक वेळेस पण आले नाही. जसे मागचे मतदान मागायला तसे एकदाही नाही. विकासात्मक दृष्टिकोन कामं झाले असतील. आमच्या कोठुरे गावात 1 रुपयाचा निधी नाही. निधी पण मिळाला नाही, काम पण नाही, ताई पण आले. काहीच नाही. आमचं महत्वाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काहीच धोरण नाही. काय अपेक्षा आपल्याला भास्कर बगरेंकडून? काही नाही, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे लोकसभेमध्ये. कांद्याचा असू, द्राक्षाचा असू. नक्कीच आपण बघू कोण निवडून येणार, भारतीताई का भास्कर बगरे? भास्कर बगरे. नक्कीच. या ठिकाणी आपण निफाड तालुक्याचा कौल घेतला. निफाड सिटीमध्ये आपण होतो, विविध बांधवांशी चर्चा केली. व्यावसायिक असतील, तरुण असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा इतर काही घटक असतील, या सर्व घटकाशी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला उमटून आल्या. त्याच पद्धतीने प्रबंधोय महाराष्ट्र न्यूज गावागावात जाऊन दिंडोरी मतदारसंघ असेल, नाशिक मतदारसंघ असेल, धुळे मतदारसंघ असेल, या मतदारसंघामध्ये नेमकी वातावरण काय, जनतेचा कौल कोणाला जातो आहे आणि परिणामी भारताच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान व्हावं असं जनतेला वाटतं, हा कौल आपण गावागावात जाऊन जाणून घेत आहोत. पुढील गावाला आपण भेट देणार आहोत, पुढील जनतेचा कौल आपण जाणून घेणार आहोत.
तोपर्यंत बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. पुढील अपडेट पुढील गावाचा कौल बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक विशाल गोसावी, सहकारी मित्र दीपक पवार सोबत.